नमस्कार मित्रांनो, रॉयल टेक मराठी या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, सध्या देशभरात SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या नावाने मतदार यादीची विशेष पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियेबद्दल सध्या अनेक नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, जसे की ही प्रक्रिया नेमकी काय आहे, ती का केली जात आहे, यामध्ये कोणाला सहभागी व्हावं लागणार आहे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजेच मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी। मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनवणे हाच या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे। मतदार यादीमध्ये फक्त पात्र नागरिकांचीच नावे असावीत, तसेच मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित झालेल्यांची नावे किंवा चुकीची माहिती वेळेत दुरुस्त व्हावी, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे। या पडताळणी दरम्यान प्रत्येक मतदाराच्या माहितीची काटेकोर तपासणी केली जाते। सध्या अनेक ठिकाणी BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर नागरिकांच्या घरी थेट भेट देऊन या माहितीची पडताळणी करत आहेत, तर काही ठिकाणी यासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन केले जात आहे। म्हणूनच जर तुमच्या भागातही BLO आले तर त्यांना योग्य माहिती आणि आवश्यक कागदपत्रे देऊन नक्की सहकार्य करा। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असू शकतात। तर सामान्यतः तुमचे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जन्मतारीख सिद्ध करणारा पुरावा, राहत्या पत्त्याचा पुरावा आणि आवश्यकतेनुसार इतर ओळखपत्रे मागितली जाऊ शकतात। काही विशेष प्रकरणांमध्ये 2002च्या मतदार यादीतील नावाची पडताळणी सुद्धा केली जाऊ शकते। जर त्या काळात तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुमच्या आईवडिलांचे किंवा पालकांचे त्या काळातील मतदार यादीत असलेले नाव संदर्भासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते। तुम्हाला तुमची मतदार माहिती स्वतः तपासायची असेल तर तुम्ही भारत निवडणूक आयोगाचे अधिकृत ॲप किंवा वेबसाईट वापरू शकता। तिथे तुमचा EPIC म्हणजेच मतदार ओळखपत्र क्रमांक टाकून तुमची नोंद, मतदान केंद्र आणि इतर सर्व माहिती सहज पाहता येते। त्यामुळे तुमची माहिती तिथे योग्य आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या। समजा तुमच्या माहितीमध्ये काही चूक आढळली, नाव नसल्याचे दिसले किंवा इतर कोणतीही अडचण आली तर अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण निवडणूक आयोगाकडे आवश्यक तो अर्ज करून माहिती दुरुस्त करण्याची सोय उपलब्ध असते। योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी पुढील प्रक्रिया अगदी सहज पूर्ण करतात। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर या प्रक्रियेबाबत अनेक अफवा आणि चुकीची माहिती पसरत आहे, त्यामुळे कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर किंवा मेसेजेसवर अजिबात विश्वास ठेवू नका। फक्त भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या आणि आवश्यक वाटल्यास तुमच्या परिसरातील BLO किंवा संबंधित निवडणूक कार्यालयाशी थेट संपर्क साधा। लक्षात ठेवा, मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक अधिकार आहे। म्हणूनच आपलं नाव मतदार यादीमध्ये योग्य प्रकारे नोंदवलेलं आहे का याची खात्री करून घेणं ही आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल। अशाच विविध सरकारी योजना, ऑनलाईन सेवा आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या रॉयल टेक मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।